हरि सर्वे तत्र भगवान् शम्भुर्गिरिजया सह सहस्रवर्ष पर्यन्तं सेवमानेन मानद. ब्रह्मदेव म्हणतात, नारदजी, कैलास पर्वताच्या गुहेमध्ये भगवान शिव आणि शक्ती एक दिव्य 1000 वर्षापर्यंत विहार करतात. परंतु हा तारकासूर नावाचा जो भयंकर शक्तिशाली असा असुर होता, हा देवतांना त्रास देऊ लागला. याने देवतांना सर्वकी पळो करून सोडलं. त्यामुळे त्याच्या त्रासाला, त्याच्या जाचाला कंटाळून सर्वच देवी देवता ज्या गुहेमध्ये भगवान शिव आणि आदिशक्तीचं ऐक्य विहार चालू आहे, त्या गुहेजवळ आले. नंदीश्वर उभे होते आणि महाराज, शिव कुठे आहात? आणि शिवजी या पार्वती बरोबर या गुहेमध्ये विहार करतायत, पण आपण आज जाऊ शकत नाही. तेव्हा सर्व देवांनी भगवान महादेवाचा धावा सुरू केला. किम करोषि महादेव अभ्यंतरे परमेश्वर, तारकार्तान सुरान सर्वान पाहिनः शरणागतान. हे प्रभो, पाहि माम, पाहि माम, पाहि माम. तारकासुराने सर्वांना सळकी पळस करून सोडले. त्याच्या जाचापासून सर्व त्रासलेले आहेत, म्हणून त्याच्या जाचापासून, त्रासापासून आम्हा सर्व देवतांची मुक्तता करा. आणि अवेळी भगवान महादेव त्या गुहेच्या बाहेर आले. देवांची प्रार्थना ऐकून. तर अवेळी बाहेर आल्यामुळे भगवान महादेवाचं दिव्य तेज खाली स्खलित झालं. पृथ्वीवर ते दिव्य तेज पडलं. म्हटले, आता हे दिव्य तेज स्खलित झालंय, तर ज्यांच्यामध्ये धारण करण्याची ताकद आहे त्यांनी करावं. कारण पार्वती शिवाय कोणी सुद्धा हे धारण करू शकत नाही, पण ज्यांच्यात शक्ती असेल त्यांनी धारण करावं. तेव्हा सर्व देवांनी अग्निदेवाला पुढे केलं आणि अग्निदेवाने कबुतराचं रूप धारण करून ते शिव तेज भक्षण केलं. आता तसं पाहिलं तर अग्निदेव म्हणजे सर्व देवतांचं मुख आहे. कारण अग्नीमध्ये आपण ज्या काही आहुत्या देत असतो, या सर्व आहुत्या अग्नीद्वारे सर्व देवतांच्या मुखामध्ये प्राप्त होत असतात. आणि आज मात्र कबुतराचं रूप धारण करून अग्निदेवाने शिव तेज भक्षण केल्यामुळे ब्रह्मदेव म्हणतात, नारदजी, सर्वच देव त्यांच्या पोटामध्ये ते शिव तेज गेलं आणि सर्वच देव गरोदर राहिले. गरोदर राहिल्यामुळे शिव तेजाचा त्यांना ते सहन होईना, भयंकर त्रास होऊ लागला. पुन्हा महादेवाची प्रार्थना केली. म्हटले, प्रभू, तुमचं तेज आमच्या पोटात आलंय, ते सहन होत नाहीये. भगवान महादेव त्यांना उपाय सांगतात, असं करा, तुम्ही वमन करा म्हणते म्हणा, आणि वमन करून वांते करून ते तेज बाहेर काढून टाका. तेव्हा महादेवाच्या सांगण्यावरून सर्व देवांनी ते तेज वमन करून बाहेर काढलं. पण अग्नीची मात्र शांतता पाहिजे नाही. मग अग्नीची शांतता करण्याकरता भगवान महादेवाने उपाय सांगितला की तुझ्या पोटात जे तेज आहे, शिव तेज, हे कोणत्या तरी सुलक्षणा नारीच्या गर्भामध्ये स्थापन कर. त्यावेळेला अग्निदेवाने अग्नीच्या काठावर, गंगेच्या काठावर एक अग्नी प्रज्वलित केला. आणि त्याच वेळेला गंगेच्या काठावर सप्त महर्षींच्या पत्न्या स्नान करण्याकरता आल्या होत्या. पण अरुंधती मातेने ओळखलं. थंडी लागल्यामुळे बाकीच्या सर्व स्त्रिया त्या अग्नीजवळ गेल्या, थंडीची बाधा होऊ नये याच्याकरता. पण अरुंधती माता म्हणते, त्या अग्नीजवळ जाऊ नका, नाहीतर अकल्याण होईल. परंतु जेव्हा त्या 6 ऋषी पत्न्या अग्निदेवाजवळ गेल्या, तर अग्निदेवांनी त्या 6 स्त्रियांच्या रोमकुपातून आपल्या शरीरातला असणारा शिवतेज त्या 6 ऋषी पत्न्यांच्या गर्भामध्ये स्थापन केलं. पण त्या 6 ऋषी पत्न्यांना सुद्धा ते शिवतेज सहन होईना. तेव्हा त्यांनी हिमालय पर्वतावर सोडून दिलं. हिमालय पर्वतावर ते तेज सहन होईना, तर हिमालय पर्वताने ते तेज गंगेच्या पाण्यामध्ये सोडलं. गंगेला सुद्धा ते तेज सहन होईना. तेव्हा गंगेने ते तेज काठाला टाकलं एका वनामध्ये, आणि त्या वनामध्ये एक दिव्य असं बालक प्रगट झालं.
6 कृत्यांनी येऊन त्यांचं संगोपन केलं. कृत्यांच्या संगोपनाने जे बाळ वाढलं म्हणून त्याचं नाव पडलं कार्तिकेय. बोलो कार्तिकेय भगवान की जय. तिकडे कार्तिकेय भगवंताचं प्राकट्य झालंय आणि इकडे पार्वती मातेने बाहेर आल्याबरोबर सर्व देवांना शाप दिला. अरे आम्ही एकांतात होतो परंतु तुम्ही अवेळी आम्हाला बोलवलं त्यामुळे शिव तेज पृथ्वीवर स्खलित झालं आणि मी मातृसुखाला वंचित झाले. त्यामुळे माझा तुम्हाला सर्व देवतांना शाप आहे की तुमच्या सर्व देवतांच्या स्त्रिया आजपासून वंद्या होतील. त्यांना कधीही पुत्र प्राप्ती होणार नाही. नष्ट चक्रू मिहाधर वंद्या भव महसुराहा. तुमच्या स्वार्थ हेतूने भगवान महादेवाला अवेळ तुम्ही बाहेर बोलवलं त्यामुळे तुम्हाला पुढे प्रजा प्राप्ती होणार नाही. म्हणून आपण पाहतोय जेवढे देव आहेत आतापर्यंत तेवढेच आहेत, त्यांना मुलं बाळ झाले नाहीत. पार्वती मातेच्या शापाने त्या स्त्रिया वंध्या झाल्या. एके दिवशी भगवान महादेवाकडे पार्वती माता आली. म्हटले महाराज तुमचं जे अमोघ असं दिव्य तेज आहे ते कधीच नष्ट होणार नाहीये. ते नेमकं कुठे आहे? भगवान महादेव म्हणतात ते तेज पृथ्वीवर स्खलित झालं होतं. पृथ्वीला विचारलं तर पृथ्वी माता म्हणते अग्निदेवाने कबुतराचं उदाहरण करून ते भक्षण केलं होतं. मग अग्निदेवाला विचारलं. अग्निदेवाने सांगितलं की मी 6 ऋषींच्या पत्नीच्या गर्भामध्ये स्थापन केलं होतं. त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आम्ही हिमालय पर्वतावर सोडलं. हिमालय पर्वत म्हटलं मी गंगेमध्ये सोडलं. असं पाहता पाहता त्या पार्वती मातेला कळालं की त्या गंगेच्या काठावर असणाऱ्या सरकंडाच्या वनामध्ये सुंदर बालकाचा जन्म झालाय. ते बाळ माझे, मी त्याची माता आहे. म्हणून आपल्या शिवदूतांना त्या बालकाला आणण्याकरता पाठवलं. तिथे 6 कृत्या होत्या. त्या बालकाचं संगोपन करायच्या. पण त्या संगोपन करत असताना दुग्धपान करत असताना म्हणायचे मी अगोदर दूध पाजते माझ्या बाळाला. दुसरी म्हणायचे नाही मी अगोदर पाजते. कार्तिकेय भगवान म्हणतात मातांनो तुम्ही अजिबात भांडण करू नका. भगवान कार्तिकेयाने एकाच वेळेस 6 तोंड धारण केले म्हणून कार्तिकेय भगवंताला दुसरे एक नाव पडलं षडानन. पुढे षडानन भगवान की. षड म्हणजे 6 आणि आनंद म्हणजे मुख. 6 मातांचं दुग्ध प्राशन करण्याकरता कार्तिकेय भगवंताने 6 मुख धारण केले म्हणून षडानन रूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले कार्तिकेय भगवान. तर जेव्हा शिवगण त्यांना घेण्याकरता आले तर त्या माता रडू लागल्या. म्हणजे माते तुम्हाला सोडून मी जाणार नाही. या शिवगणांसोबत युद्ध करायला सुरुवात केली. शेवटी शिवगण म्हणतात महाराज तुम्ही शिवाचे अंश आहात. शिवाच्या तेजापासून तुमची उत्पत्ती झाली. तुम्ही स्वतःला ओळखा. आणि आत्मज्ञान स्वतःच ज्ञान जेव्हा त्यांना प्राप्त झालं आणि लक्षात आलं की आपण शिव तेजापासून प्राप्त झालो आहोत, आपण शिवपुत्र आहोत. आणि सांगितलं माता मला माझ्या खऱ्या आई वडिलांकडे गेलं पाहिजे पण मी एकटा जाणार नाही, तुम्हाला सोबत घेऊन जाणार. म्हणून आपल्या 6 मातांना घेऊन भगवान कार्तिकेय कैलास पर्वतावर आले. आणि कैलास पर्वतावर कार्तिक भगवंताचं खूप मोठ्या प्रकाराने दिव्य असं स्वागत करण्यात आलं. आणि त्यांना या संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिष्ठातृ देवता म्हणून त्यांना मोठं पद सन्मान देण्यात आला. कार्तिक भगवंताला बोलतो कार्तिकी भगवंताचं हे कैलासामध्ये आगमन झालंय. एकदा जोरात कार्तिकी भगवंताचं स्वागत करायचं. बोल कार्तिकेय भगवान की. ब्रह्मांडाचं अधिपतित्व या स्थानावर त्यांचं महाअभिषेक झाला. आणि त्यानंतर सर्व देवी देवता भगवान कार्तिकेयकडे गेले. म्हटले महाराज तारकासुराने आम्हाला खूप त्रास दिलाय. हा तारकासूर स्वर्गावर आक्रमण करतो आणि आमचा स्वर्ग नष्ट करण्याचा तो प्रयत्न करतोय. आमची जी राजगादी आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला त्याने वंचित सोडलंय. त्याच्या भीतीने आम्ही सर्व देव गिरीकंदरामध्ये रानावनामध्ये फिरतोय. आपण कृपा करा आणि त्याचा नाश करा. कारण त्या तारकासुराने तपश्चर्या करून असं वरदान प्राप्त करून घेतलंय की भगवान महादेवाच्या वीर्यापासून निर्माण झालेला पुत्र तो जेव्हा हातामध्ये शस्त्र घेऊन माझा वध करेल
त्याच वेळेस माझा वध होईल, म्हणून हे भगवान आपण त्याचा वध करावा अशा प्रकारे विनंती सर्व देवी देवतांनी केली. आणि त्या वेळेला सर्व देवी देवतांची विनंती स्वीकारून आता कार्तिकेय भगवान हातामध्ये शस्त्र घेऊन तारकासुराला मारण्याकरता निघाले. तिकडे तारकासुराला बातमी कळाली आणि तारकासुर सुद्धा आपलं युद्ध घेऊन सर्व सैन्य घेऊन युद्ध करण्याकरता आलेले आहेत. जे भगवान कार्तिकेय भगवंताच्या सोबत जे सैनिक आहेत ते कार्तिकेय भगवंता जय जयकार करतात आणि बाकीचे जे सैन्य आहे ते तारकासुराचा जय जयकार करतात. बोल कार्तिकेय भगवान की. आणि तारकासुरा बरोबर कार्तिक भगवंताचं युद्ध सुरू झालं. घनघोर असं युद्ध सुरू झालेलं आहे. एकमेकांवर आपल्या बाणांचा शस्त्रांचा अस्त्रांचा वर्षाव करते. स्वर्गामध्ये देवी देवता युद्ध पाहतायत, जीव मोठी घेऊन युद्ध पाहतायत आणि कार्तिकेय भगवान आपलं युद्ध कौशल्य दाखवत आहेत. एवढा बलवान असणारा तारकासुर राक्षस आणि त्या बलवान राक्षसाबरोबर भगवान महादेवाचा पुत्र कार्तिकेय भगवान घनघोर असं युद्ध करतायत. कार्तिकेय भगवान की. कार्तिकेय भगवंताच्या शस्त्रापासून तारकासुराचा वध अंती झाला आणि सर्व देवांना परमानंद प्राप्त झाला. त्याने कार्तिकेय भगवंताचा जय जयकार केला. कार्तिकेय भगवान की, षडानन भगवान की. त्या तारकासुराला मारून कार्तिकेय भगवंताने स्वर्गाचा रस्ता मोकळा केला. जे देव गिरिकंदरामध्ये राहत होते त्यांना स्वर्गाचा मार्ग मोकळा झाला. स्वर्गामध्ये त्यांची पुन्हा सत्ता अधिष्ठापित झाली आणि सर्वजण जय जयकार करत करत पुन्हा कैलास पर्वतावर आले. आणि कैलास पर्वतावर सुद्धा कार्तिक भगवंताचं मोठ्या आनंदाने स्वागत झालंय. कार्तिक भगवंताद्वारे देवतांचं मोठं कार्य झालेलं आहे. त्यामुळे सर्व देवतांनी मोठं जंगी स्वागत कार्तिकेय भगवंताचं केलंय. आपण सुद्धा जोराने टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. कार्तिकेय भगवान की जय. अतिशय गोड अशी जाठी आमच्या मनोहर महाराजांनी केली आणि ज्यांनी दोघांनी भूमिका स्वीकारली ते वास्तविक जीवनामध्ये बाप बेटे आहेत म्हणतात ना. तुम्ही ओळखलं वाटत तुम्ही, परंतु अतिशय सुंदर असं त्यांनी पात्र रंगवलंय. या दोघांकरता
टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. बोले गौरी शंकर भगवान की, श्री शिव महापुराण की. यानंतर बाण प्रलंबासूर यांचा सुद्धा वध कार्तिकीय भगवंताच्या द्वारे होत असतो. कार्तिकीय भगवंताचं चरित्र जो श्रवण करतो त्याच्या जीवनामध्ये काय प्राप्त होतो त्याचा महिमा ब्रह्मदेव पुत्र नारदाला सांगतात. सर्व पाप हरम दिव्यम सर्व काम प्रदम नृणाम धन्यम यशस्य मायुष्यम भुक्तिम मुक्तिम प्रदम सताम. जो श्रद्धेने कार्तिकीय भगवंताचं चरित्र श्रवण करतो त्याच्या जीवनातलं सर्व पाप हरण होतं, सर्व काही कामना पूर्ण होत असतात, यश वाढतं, आयुष्य वाढतं आणि अंती भुक्तीसह मुक्ती त्याला प्रदान होते. असा महिमा कार्तिकीय भगवंताच्या चरित्राचा आहे. बोलो कार्तिकीय भगवान की जय. आणि यानंतर गणपती उपाख्यान प्रारंभ होतं. श्वेत कल्पाच्या नुसार ही कथा गोड असे वर्णन केले आहे शिव महापुराणामध्ये. बसा बसा खाली बसा, काहीच नाही मागे काहीच नाही. आणि श्वेत कल्पानुसार ही कथा शिवपुराणात आली आहे. सर्वावय निर्दोषम सर्वावयव सुंदरम विशालम सर्व शोभाढ्यम महाबल पराक्रमम. एके दिवशी पार्वती मातेच्या सख्या मैत्रिणी पार्वती मातेला म्हणतात, हे पार्वती मैया, अगं तुझा स्वतःचा कोणीतरी निजी सेवक असला पाहिजे, त्याला पर्सनल असिस्टंट म्हणतात. आता तसं कोणतरी असलं पाहिजे म्हटले. अगं म्हटले काय गरज आहे, जे शिवजींचे गण आहेत ते माझे गण आहेत, शिवजींचे जे सेवक आहेत ते माझे सेवक आहेत, वेगळा माझा वैयक्तिक सेवक कशा करतात. हो म्हटले, शिवजींचे गण आहेत ते सेवाही करतात तुझी, पण ऐकतात मात्र शिवजींचं. तुझे शिवजींचं 90% ऐकतात, तुझं फक्त 10% ऐकतात म्हटले. त्यामुळे तुझा निजी सेवा करणारा निजी सेवक पाहिजे म्हटले. एके दिवशी सर्व सख्यांसह पार्वती माता स्नान करत असताना अचानक नंदीश्वराला उभं केलं होतं की इथं कोणी पाठवायचं नाही. तेवढं अचानक भगवान महादेव येतात. म्हणजे पार्वती कुठे मध्ये म्हटले, सर बाजूला हो. अहो थांबा, इथं नका जाऊ, बाजूला हो. बाजूला हो म्हटल्याबरोबर नंतर बाजूला झाले. भगवान महादेव प्रवेश करतात. स्नान करत असताना पार्वती माता सर्व सख्या लाजतात, आपल्या अंतःपुरामध्ये निघून जातात. आणि तेव्हापासून पार्वती मातेला वाटलं की हो, की माझ्या ज्या मैत्रिणी सांगतात ते अगदी खरंय, माझा सुद्धा निजी सेवक असला पाहिजे. तेव्हा पार्वती मातेने स्नान करत असताना असं वर्णन येतं की पार्वतीच्या मळापासून एक सुंदर मूर्ती तयार करतात. आता कोणाच्या मनामध्ये शंका निर्माण होईल की पार्वती मातेच्या अंगावर एवढा मळ होता की मूर्ती तयार होऊन जाईल, येते की शंका. पण त्याचं उत्तर नाहीये. पार्वती मातेने अंगाला जे ओटणं लावलं त्या ओटण्यापासून जो काही मळ तयार झाला त्या मळापासून सुंदर अशा प्रकारे मूर्ती तयार झाली. त्यामध्ये संजीवनी मंत्राचा वापर केला आणि प्रत्यक्षात गणरायांचं प्राकट्य झालं. बोलो गणपती बाप्पा की गणरायांचं प्राकट्य झालं. हातामध्ये दंड दिला आणि सांगितलं, बेटा या दंडामध्ये आणि तुझ्यामध्ये मी माझी शक्तीची संपूर्ण शक्ती, आदिशक्तीची शक्ती घेऊन टाकते. आता तू माझा निजी सेवक आहे म्हटले. आता आम्ही स्नान करण्याकरता जात आहोत, तू गुहेच्या दारासमोर उभे राहा. कोणीही जरी आलं तरी त्याला आत पाठवायचं नाही. तुझ्या शक्ती काठीमध्ये मी मोठी ताकद देते म्हटले. ठीक आहे म्हटले, माता आहे, मी तुमचा सेवक आहे, तुम्ही माझ्या माता आहात आणि जशी तुम्ही आज्ञा देणार तसं मी वागणार. हातामध्ये काठी घेऊन गणपती बाप्पा उभे आहेत द्वारपाल म्हणून. मध्ये पार्वती माता स्नान करतायत, जलविहार करतायत, सख्यांसह विहार चालू आहे स्नानाचा. इकडे भगवान महादेव
मिनिटं म्हणा बरं काय करू देतात शंकर भोलानाथ